आज मी मस्त आणि स्वादिष्ट आणि चमचमीत अशी छोले मसाला बनवलेला आहे। तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। तेल तापवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लसूण, आलं, कांदा, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे। त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मसाला। तर मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे चटणी टाकून घेते। त्याच्यानंतर थोडं धने पावडर टाकून घेते आणि गरम मसाला मी थोडा 1 चमचा टाकून घेणार आहे। तर गरम मसाला आणि थोडी हळद टाकून घेणार आहे। तर मसाला आपल्याला व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे। तर आधी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। तर इथे मसाला थोडा भाजून घेण्यासाठी इथे मी थोडं पाणी टाकून घेते। तर थोडं पाणी टाकून घेते इथं आणि आपल्याला थोडा वेळ मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला चांगला मसाला भाजून घेतल्यानंतर इथे बघा 5 मिनिटं मी मसाला चांगला भाजून घेतले। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आता शिजवून घेतलेले छोले टाकून घेणार आहे। तर छोले मी इथे शिजवून घेतलेले आहेत, तर ते टाकून घ्यायचे आहेत। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोडा वेळ आपल्याला अजून 2 ते 3 मिनटं थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि थोड्या वेळाने याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते। आपल्याला लागेल तसं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि 7 ते 8 मिनटं आपल्याला असं उकळून द्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर मस्त असा आपला छोले मसाला तयार झालेला आहे। एकदा करून बघा।